हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज्यातील मराठी भाषा तज्ज्ञ, विरोधी पक्ष, राजकीय संघटना आक्रमक झाल्यात। मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी आज हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली। मला स्वतःला असं वाटतं की ही वेळ आरोप प्रत्यारोपाची नाहीये, सगळ्यांनी सहभागी होण्याची आहे। ही सोनाली कुलकर्णी सारखी आघाडीची नायिका जी मराठीत आणि हिंदी दोन्हीकडे काम करते, तिने आवर्जून आम्ही आवाहन करायच्या आधीपासून ती ह्याच्याबद्दल बोलते आहे। त्याच्यामुळे हेही लोक आहेत, पण जेव्हा आपण असं ठरवतो की नाही टीका करायची तेव्हा आपल्याला तेच मुद्दे मिळत जातात। या ट्रोलिंगला मात्र लोक थोडे घाबरतात, कलाकार मंडळी। पण आता हळूहळू मला वाटतं त्यांची ही भीड चेपतीये, कारण जसं आत्ता दीपक सरांनी सांगितलं त्या पद्धतीने हा तुझा माझा लढा नाही, हा आपला सगळ्यांचा लढा आहे। नागरी समाजातल्या लोकांची जी चळवळ आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये संघटित करण्यामध्ये आम्हाला सगळ्यांना यश आलंय। पण आम्हाला हे कळतं की भाषेचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक नाही, तो केवळ बालमानसशास्त्राचा किंवा वर्गखोल्यांमधल्या शिक्षणाचा विषय नाही, तो मुळामध्ये सांस्कृतिक राजकारणाचा विषय आहे। आणि तो सांस्कृतिक राजकारणाचा जर विषय असेल तर महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे। आणि हा लढा आमचा आणि तुमचा असं न करता आपला लढा आहे असं आज आम्ही सपकाळ साहेबांना सांगितलं। आणि आम्हाला आनंद आहे की आज राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांशी झालेली आमची पहिली भेट आहे आणि ती अत्यंत समाधानकारक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।